दिवंगत अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना आमदार संदीप क्षीरसागर यांना अश्रू अनावर झाले। शरद पवार आणि अजित पवार आमच्यासाठी कधीही वेगळे नव्हते, आताही पवार कुटुंब जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल, अशी प्रतिक्रिया संदीप क्षीरसागर यांनी दिली। आमदार होते ते बोलताना आम्ही सांगत होतो साहेबांना की आपण एकत्रच दादांच्याच हातात तुम्ही हा विषय करा। पवार साहेब असतील, सुप्रियाताई असतील, सुनेत्राताई असतील, हे नक्कीच त्यांच्या ह्या काही दिवसामध्ये एकत्र बसून जे काही निर्णय करतील त्या निर्णयासोबत आपण एकच, मी तर जसं राजकारण माझं सुरुवात केली, पवार कुटुंबाशिवाय मला काही दुसरं काही दिसत नाही। मुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवारांचा उद्याच शपथविधी होण्याची शक्यता। छगन भुजबळांची माहिती। विधिमंडळ पक्षनेता ठरवण्यासाठी उद्या बैठक। सुनेत्रा पवारांकडे राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अध्यक्षपद देण्याची पक्षातून मागणी। पवार कुटुंबाकडेच नेतृत्व राहावं असा सूर। सूत्रांची माहिती। तर पवार कुटुंबियांसोबत चर्चा करून उपमुख्यमंत्री पदाचा निर्णय घेणार, तटकरेंची माहिती। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या हालचालींना वेग। पवार कुटुंबीय एकत्र विलीनीकरणाचा निर्णय घेणार। अंतिम निर्णय शरद पवारच घेणार असल्याची सूत्रांची माहिती। अजित पवारांच्या अकाली निधनामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीसच मांडण्याची शक्यता। 23 फेब्रुवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात, तर 6 मार्च रोजी अर्थसंकल्प सादर होणार। ठाणे महापालिकेत महापौर पदासाठी नवा फॉर्म्युला। 1.25 वर्षांसाठी महापौर पद आणि उपमहापौर पद मिळणार। 5 वर्षात ठाणेकरांना 4 महापौर मिळणार। अकोला महापालिकेत सत्ता राखण्यात भाजपला यश। भाजपच्या शारदा खेडकर महापौरपदी त्यांची निवड, तर एमआयएमचे नगरसेवक तटस्थ राहिल्यानं काँग्रेस एमआयएम मध्ये राडा। काँग्रेसचे काही नगरसेवक भाजपच्या संपर्कात। अंतर्गत वादाला नगरसेवक कंटाळले। भाजप आमदार किशोर जोरगेवार यांचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।